तुळशीदास महाराजांनी केलेलं आहे. कोण उपवाशी राहिलाय हो? एकादश जड चालली, एकादश नको वाटायली माणसाला. एक दिवस जर अन्न पोटात नसेल तर जीव गेल्यासारखा वाटतो. परंतु या गादीची ताकद आहे. तुळशीदास महाराजांनी ती उपासना केलेली आहे आणि म्हणून या निमित्ताने या संस्थांनी फार शुद्ध अंतःकरणाने एवढा मोठा सप्ताह केला. सन्माननीय अध्यक्ष, सर्व त्यांचे सदस्य आणि सर्व गावकरी मंडळी यांच्या आतोनात कष्टातून आजही ती देवळी माईची उपासना चालू आहे. विठाला विठाला अशा देवळी माईच्या या एकादशीच्या पर्व काळावर पुण्यतिथीच्या निमित्ताने आपण सर्व उपस्थित झालेलो आहोत. हाजरीचे कीर्तन आहेत. हाजरीचे कीर्तन म्हणजे एकदा हजर झालं, 10-5 मिनिटं बोललं की झालं. सगळ्या कीर्तनात फक्त एकच कीर्तन जास्त झालंय, भगवान महाराज. माझं सुद्धा तेवढं होणार नाही. ते जास्त का झालं? सगळे लोक म्हणजे भगवान महाराजाला पोटभर करू द्यावं. कमी वेळात त्याचं पोट भरत नाही. मग कोणीतरी जास्त वेळ घेणार पाहिजेच ना. मग मनातून त्याच्या तळमळीनं काही त्या गोष्टी मांडत असतात ते, आणि म्हणून त्यांनी त्यांचा विचार आपल्या समोर मांडलेला आहे. सगळ्या कीर्तनकार मंडळीनं देवळी माईची 10-5 मिनिटं सेवा केली. मी त्याच पद्धतीने तितकाच वेळ घेणार आहे, जास्तीचा वेळ घेणार नाही. विठाला विठाला. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी संत भेटीचं रहस्य सांगितले आहे. संत भेटी करता 2 गोष्टीची आवश्यकता आहे. एक पुण्याईची आवश्यकता आहे आणि दुसरं भाग्याचा उदय होणं आवश्यक आहे. पुण्याईनं भाग्योदयाने जर साधू संतांची एखाद्याला भेट झाली, त्याचं जीवन सफल होत. जीवन सफल होते म्हणजे नेमकं काय होते? तर तुका म्हणे त्यांची भेटी होय संसाराची तुटी. अशा महात्म्याच्या भेटीनं संसाराची तुटी होती. मग संसाराची तुटी होती म्हणजे काय? आपल्या नजरेमध्ये संसार शब्दाची व्याख्या वेगळी आहे आणि तुकाराम महाराजांच्या नजरेमध्ये संसार शब्दाची व्याख्या वेगळी आहे. विठाला विठाला. आपण ज्याला संसार म्हणतो तो प्रपंच आहे. तो काय? प्रपंच. प्रपंच तोडावं का जोडावं? प्रपंच काय हो? तुटलेला चांगला प्रपंच का जुटलेला चांगला? जुटलेलं चांगलं ना. नवरा बायको सोडून द्यायला लावायचे काय? फारकत घेणं चांगलंय काय? होय संसाराची तुटी म्हणजे काय? संसार तुटते म्हणजे काय? नवरा बायकोची ताकद होती का? नाही. हा जो संसार तुम्ही शब्द वापरलेला आहे तो प्रपंचाकरता वापरलेला आहे. आणि तुकाराम महाराजांना जो संसार शब्द आपल्याकडे तो जन्म मृत्यूचा संसार आहे. विठाला विठाला. माणूस म्हटलं की त्याच्या पाठीमागे एक घटिका यंत्र लागलेलं आहे. देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळिया नाम नये धनंजया जिया परी. आपल्या पाठीमागे जो संसार लागलेला आहे, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. किती वेळा जन्मायावे, किती व्हावे फजित. मनगोनी जीव घ्याला शरण गेला विठोसी. आपल्या पाठीमागे जो संसार लागलेला आहे हा जन्म मृत्यूचा फेरा लागलेला आहे. आज आपण माणूस म्हणून जन्माला आलेलो आहोत. किती दिवस राहणार आहोत?
150 वर्षाच्या मधली गोष्ट आहे आणि त्याच्यानंतर आपण मग मरणार आहोत. मग मरणार म्हणजे आपण मुक्त होणार का? नाही. जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे मग नूतन मेळिजे तैसे देहांतराते स्वीकारिते चैतन्य नाथे. हा एकदा का जीव या शरीरातून निघून गेला, थोडा विको कमी करा, दुसऱ्या शरीरामध्ये जात. मग दुसरं शरीर कोणतं मिळतंय? त्याच्या पुन्हा काही खानाखुणा आहे. एक तर दुसरा जन्म कशावर मिळतो त्याच्या काही खानाखुणा आहे. जन्म घेणे लागे, विको कमी करता माझ्याकडे बघा तुम्ही दोघं, विको कमी करा. जन्म घेणे लागे वासनेच्या संगी तेची झाले अंगे. एक तर जन्म कशावर अवलंबून आहे? वासनेवर अवलंबून आहे. दुसरा जन्म कशावर अवलंबून आहे? कर्मावर अवलंबून. आणि म्हणून आज आपण माणूस आहोत हे खरं आहे, पण इथून आपल्याला एक दिवशी जायचंय निघून. मग गेल्यावर आपण मुक्त होणार आहेत का? नाही. आखंडी लोकांचा विचार आहे मुक्ततेचा. जीवतोचे देव भोजन ते भक्ती मरण ते मुक्ती पाखंड्याशी. पाखंडी लोकांचं मत आहे माणूस मेलं की मुक्त होते. मुक्त होत नाही, पुढच्या जन्माला जाते. किती दिवसाचं चक्र आहे, किती जन्माचं चक्र आहे, किती जन्माचं म्हणून सांगा तुम्हाला. किती जन्म झाला फेरा गणित नाही जी दातारा पडिलो आवर्ती भोवरा ओळसा भोरा. मग आज आपण माणूस आहेत ना, मुक्त व्हायचा विचार करावा की जीवदशा संपवायचा विचार करावा का पुन्हा गटकळ्या खात राहायचे त्या भवसागरामध्ये बुडत राहायचे का पुन्हा कोच्या खायच्या. मुक्त होण्याकरता या भवसागरातून तरुण जाण्याकरता मिळालेला हा नरदेह आहे. आणि या नरदेहातून आपल्याला या जन्मातून सुटका करून घेण्यामुळे आपल्याला या संसारातून तरुण जाण्याकरता आपल्याला एकच मार्ग सांगितलाय, फक्त साधू संतांचं दर्शन, फक्त साधू संतांची भेट. आणि एकदा का त्यांची भेट झाली की तुकाराम म्हणे त्यांची भेटी होय संसाराची जन्म मरण जाया संत संग. जन्म मरणातून ते आपल्याला आदत पलीकडच्या तीराला नेऊन ठेवतात. असं सामर्थ्य फक्त साधू संतांमध्ये आहे. आणि म्हणून साधू संतांची भेट होणं अत्यावश्यक आहे. विठाला या भवसागरातून पलीकडच्या तीराला तरुण जाण्याकरता साधू संत हाताला धरून पलीकडे नेत असतात. साधू संतच आपल्याला तारू शकतात, दुसरं कोणीही तारू शकत नाही. कोणाला तारतात, कोणालाही तारतात, फक्त भेट होणं महत्वाची. इथून मागं तारलंय का? खूप लोकांना तारले. मग कोणाला तारलंय सांगा. आता किती यादी सांगायची तुम्हाला. देवर्षी नारदाची वाल्या पोळ्याला भेट झाली आणि त्या भेटीनं त्यांनी मार्गदर्शन केलं आणि तिथून पुढे त्या भेटीमध्ये त्यांच्या जीवनात परिवर्तन आलं. चोऱ्या माऱ्या करणं सोडून गेलं आणि भजन करायला सुरुवात केली. तर 12 वर्ष भजन केलं आणि त्या 12 वर्ष देवर्षी नारदाच्या भेटीनं वाल्या पोळ्याचे वाल्मिक ऋषी झाले. नुसतेच ऋषी झाले नाही, एवढा अधिकार प्राप्त झाला. केले याची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामादी. महाराजांचं म्हणणं आहे अगोदर ते कोळी होते, म्हणजे वाल्या कोळी होते, परंतु ते वाल्मिक ऋषी झाले. एवढं परिवर्तन झालं कशानं? फक्त साधूची भेट झाली. परिवर्तनात आत्मकल्याण होऊन बसलं. साधूची भेट ज्या ज्या लोकांना झाली आणि त्यांना कळलं की हे संत आहेत, तनो मनो जीवे चरणाशी लागावे, अगरवता करावे दास्य सकळ. मग अपेक्षित आपुले ते सांगतील कुशिले, जेणे अंतःकरण बोधले संकल्पाने. साधू संतांची भेट झालेली
आजपर्यंत दरोडेखोर सुद्धा वाया गेले नाही. माणूस कसं वाया जाईल? मग साधू संतांची भेट ही आत्माचं या जीव आत्म्याचं कल्याण करणारी भेट आहे. थोर लाभ झाला मोह निरसला माया तीत. साधूच्या भेटीनं काय होतंय? या संसाराचा या प्रपंचाचा मोह कमी होतो, आत्मकल्याणाचा मार्ग कळतो आणि मग माणूस साधना करतो आणि साधना करायला लागला की तो साध्यापर्यंत जातो, साक्षात्कारापर्यंत जातो. हे केवळ साधू संतांच्या भेटीची ताकद आहे, असं जाऊ शकत नाही. आपल्याच तालुक्याचं वैशिष्ट्य आहे, गंगाखेडची जनाबाई, तिचा एवढा अधिकार वाढला. पंढरपुरामध्ये तिनं जातीवर दळून दळायचं आणि दळू लागायला कोण येत होत? देवानं यावं. मग ज्या जणीला देवानं जात्यावर दळून दळू लागावं त्या जणीची मुलाखत आली एकदा टीव्हीला. जणे असं म्हणतात, देव तुला जात्यावर दळून दळू लागायला येतो. काय उपासना केलीस ग? काय तपश्चर्या केली? सांग की एकदा आम्हाला तरी कळू दे. त्यावेळेस जनी म्हणे जोडी झाली विठोबाची, दासी नामयाची म्हणून या. त्या जनाबाईने सांगितलं, मी माझ्या जीवनामध्ये काही तप केलेलं नाही, फक्त मला जे नामदेवरायाची भेट झाली आणि त्या भेटीनं मी परमात्म्यापर्यंत गेले. असं नाही मग परमात्मा माझ्या घराला आला. सुखी येतो घरा केवळ साधूच्या दर्शनानं, साधूच्या भेटीनं, साधूच्या मार्गदर्शनानं माझं जीवन साक्षात्कारापर्यंत गेले म्हणे. एवढ्या जनाबाईचा जरा अधिकार होऊ शकतो, आपल्या जीवनामध्ये तसं परिवर्तन होणार नाही का? म्हणून माणसाच्या जीवनामध्ये माणसानं साधू संतांच्या चरणी नतमस्तक झालं पाहिजे. मग जेवढ्या जमलेल्या महिला मंडळी म्हणते असतील, महाराज संतांच्या भेटीने जर इतकं मोठाले काम होत असतील, गंगाखेड तालुक्यामध्ये कोण संत आहे? उद्यापासून आम्ही पाया पडायला जातो. आता गंगाखेड तालुक्यामध्ये संत कमी नाही, पण आपल्याला ओळखीत आहे नाव घडेल. पण एक काही मात्र मी तुम्हाला जाहीरपणे इथं या श्री संत देवमाय युट्यूब चॅनलवरून सांगतो की तुम्हाला कोण्या संतांच्या भेटी करता घराच्या बाहेर निघायची गरज नाही. तुमच्या घरची ज्ञानेश्वरी गाथाच प्रत्यक्ष ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज. काही कुठं कोंबडत फिरायची गरज नाही. मार्केटमध्ये एखाद्या संतत्वाच्या लक्षणाकडे बघून जर तुम्ही कोणाच्या नादी लागले आणि ती जर किती त्या माणसामध्ये अंगी बांधलेली नसेल तर त्याचंही नुकसान होईल आणि तुम्ही नादी लागले तर तुमचंही नुकसान होईल. त्यापेक्षा कोणाला संत म्हणत फिरण्यापेक्षा तुमच्या घरची ज्ञानेश्वरी आणि तुमच्या घरचा गाथा प्रत्यक्ष ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज आहे आणि त्यांच्या ज्ञानेश्वरीचं गाथ्याचं जर पारायण केलं, संधी सांगितले ते केले जतन, नाही आज्ञा त्यांची केली उल्लंघन, मत मतांतरा नाही दिला मान, हृदयी धरिले हरीचे चिंतन. फक्त आपण संत जसं सांगतील त्या पद्धतीनं जर आपण देवाचं नामस्मरण केलं, ज्ञानोबराय तुकोबराय देवमायेवर जर आपण भावना ठेवली, आपल्या सुद्धा जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. विठोबा रखुमाई प्रतिवर्षाप्रमाणे श्री संत देवमाय देवस्थान गावकरी सर्व भक्त मंडळी सर्वांच्या अथक परिश्रमातून महान संत देवमाय यांचा 52वा पुण्यतिथी उत्सव भव्य दिव्य स्वरूपामध्ये संपन्न झालेला आहे आणि महाप्रसाद अर्थातच फराळाची व्यवस्था आहे. कोणीही फराळ केल्याशिवाय जाऊ नये. सर्व देवस्थानचे अध्यक्ष सर्वांनी फार कळकळीने हे कार्यक्रम केलेला आहे आणि अशाच पद्धतीनं